तुमच्या सर्वांचे स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. जेवणाच्या संबंधित हे 5 नियम पाळा, कधी होणार नाही पैशांची कमतरता. तर नियम क्रमांक 1 आपण पाहूयात. जेवणाच्या ताटात हात धुवू नका. शास्त्रानुसार जेवणानंतर ताटात कधी हात धुवू नयेत. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध मानले जाते. ताटात हात धुतल्यानंतर लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी कोपतात असे म्हटले जाते. त्यामुळे माणसाचे वाईट दिवस चालू होतात. नियम क्रमांक 2, एकासोबत 3 पोळ्या वाढू नका. सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्यात 3 अंक अशुभ मानला जातो. असे म्हटले जाते की अन्न खाणे हे देखील शुभ कार्य आहे. जेव्हा तुम्ही जेवण वाढत असाल तेव्हा त्या व्यक्तीला एका वेळी 3 पोळ्या कधीही वाढू नका, तर 2 किंवा 4 पोळ्या द्या. नियम क्रमांक आपण 3 पाहूयात. ताटात अन्न शिल्लक ठेवू नका. अन्नाची नासाडी करणे हे सनातन धर्मात खूप चुकीचे मानले जाते. जाणकारांच्या मते माणसाला जेवढी भूक आहे तेवढेच अन्न माणसाने ताटात घेतले पाहिजे. जास्त अन्न खाणे आणि नंतर कमी अन्न खाणे यामुळे अन्नाचा अपव्यय होतो. त्यावेळी आई अन्नपूर्णा रागवते आणि शिक्षा देते. तर नियम क्रमांक आपण 4 पाहूयात. जमिनीवर बसून अन्न खा. शास्त्रानुसार माणसाने नेहमी जमिनीवर बसून जेवायला हवे. असे केल्याने पृथ्वी मातेच्या सकारात्मक लहरी पायांच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे शरीर निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते. त्याचा परिणाम आपल्या जीवनातही दिसून येतो. तर आपण पुढचा नियम म्हणजेच नियम क्रमांक 5 पाहूयात. अन्न मंत्रांचा जप करा. पुराणानुसार जेव्हाही तुम्ही जेवायला बसाल तेव्हा सर्वप्रथम भोजन मंत्राचा जप करा. असे केल्याने अन्न आपल्या शरीरात जाते आणि आपले शरीर निरोगी राहते. जेवायला बसल्यावर देवाचे आभार मानायला विसरू नका. तर मित्रांनो, हे स्वामी भक्त यूट्यूब चॅनल कोणत्याही विज्ञानशास्त्राशिवाय बोलत नाही. हे ते कोणत्याही अंधश्रद्धा पसरवली जात नाही. ह्या महत्त्वाचा मुख्य उद्देश मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. खूप खूप धन्यवाद.